नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत बिना कांदा लसणाची शेपूची भाजी। शेपूची भाजी करण्यासाठी मी एक जुडी शेपू स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। या वाटीने एक वाटी मसूर डाळ, ती सुद्धा मी धुवून घेतलेली आहे। चला तर आता आपण करूया फोडणीची तयारी। फोडणीसाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढईत आपल्यावर त्याच्यात तेल टाकून घेऊया। आपली कढई गरम झालेली आहे, त्याच्यात तेल घालूया। साधारणतः 2 ते 3 चम्मच तेल आहे। त्याच्यात आपण आता एक थोडीशी मोहरी तडतडल्यावर आता आपलं तेल चांगलं तापलेलं, आपली मोहरी तडतडली, याच्यातच आपण जिरे घालूया। गॅसची फ्लेम कमी करून घेऊया। याच्यात थोडंसं आलं, 1-2 सेकंद परतल्यावर लगेच आपण याच्यात एक हिरवी मिरची, कढीपत्ता, टमाटर शिजेपर्यंत थोडंसं 5 मिनिटं ठेवून आता आपले टमाटर चांगले शिजलेले आहेत। त्याच्यातच आपण अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, आणि आवडीनुसार तिखट घालूया। हे चांगलं मिक्स झाल्यावर याच्यातच आपण आता मसूरची डाळ घालून घेऊया। मसूरची डाळ चांगली मिक्स करून घेऊया। चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर याच्यातच आपल्याला आता शेपूची भाजी घालायची आहे। शेपूची भाजी घालून चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया। आपली शेपूची भाजी आता मिक्स करून घेऊया। शेपूची भाजी आता चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे। याच्यावर एक झाकण ठेवून याला शिजू देऊया। आता आपले 2 मिनिटं झालेले आहेत। आपली भाजी खाली लागली का ते चेक करून घेऊया। आता झाकण काढून बघा, आपली भाजी थोडं मिक्स करून घेऊया। त्याच्यात 2 ते 3 चम्मच पाणी घालून घेऊयात। पाणी घातल्यामुळे ती खाली लागणार नाही। मिक्स करून झाकण ठेवून त्याला शिजू देऊया। आपले 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। चेक करून घेऊया आपली भाजी शिजली की नाही ती। आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। आता आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊया। गॅस बंद करून आता आपण आपली भाजी एका डिश मध्ये काढून घेतली आहे। थोडीशी वरून हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया।
तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे आपली भाजी झालेली आहे, तयार झालेली आहे. नक्की एकदा करून बघा.